मुंबईच्या या महत्त्वाच्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा जे पुतळा आहे त्या ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव आमचे भारतीय कामगार सेना आणि एअरपोर्टची युनिट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने दरवर्षी मोठ्या जल्लोषात इथे साजरा केला जातो आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरेसुद्धा शिवरायांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी येत असतात। यावर्षीसुद्धा त्याच उत्साहाने या ठिकाणी आले। विश्व हिंदू परिषद औरंगजेब कबर हटाव अशी मोहीम आजच्या दिवशी सर्व राज्यभर करते। ठाकरेंची शिवसेनेच्या पक्षाची भूमिका काय आहे? खरं म्हणजे आत्ताचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या समोरचे संकट जर पाहिली तर ती खूप भयानक आहेत। केवळ आणि केवळ औरंगजेबाचं जे काय मशीद आहे किंवा त्याचं स्मारक आहे, कबर आहे, याचा विषय घेऊन सध्याचे विषय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न सध्या या राज्यकर्त्यांकडून केला जातो आहे। महाराष्ट्रातल्या शेतीचा पुरस्कार मिळवणाऱ्या एका तरुणाने स्वतः आत्महत्या करून राज्य सरकारला इशारा दिलेला आहे की शेतकऱ्यांना वाचवा, नाहीतर लाखो हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांना आत्महत्या होतील भविष्यामध्ये। त्याकडे सरकारने लक्ष देण्याच्या ऐवजी दुसरीकडे कुठेतरी जातीय द्वेष निर्माण करून समाजामध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न केला जातो तो निंदनीय आहे। पाठिंबा आहे तुमचा या विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेला? आमचं समर्थन आहे शेतकऱ्यांचा जीव वाचवणं, याला आमचं समर्थन आहे आणि त्या दृष्टिकोनातून येत्या काही दिवसातच माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्रव्यापी दौरा करायला सुरुवात करतील। छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर भिवंडीत होतं, मुख्यमंत्र्यांनी त्याचं लोकार्पण केलेलं आहे। तुमच्या जाहीरनाम्यात सुद्धा असं होतं की प्रत्येक जिल्ह्यात शिवमंदिर झालं पाहिजे। भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे उत्कृष्ट झालेलं आहे आणि आम्ही सुद्धा यापूर्वी जाऊन तिथे भेट दिलेली आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि उद्धव साहेबसुद्धा येत्या काही दिवसातच स्वतः भिवंडीमध्ये जाऊन त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं पाहणी करतील आणि शिवरायांचं दर्शन घेतील। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सही करून एक जामीन बोगस सही करून हे केलेले प्रकरण कसं पाहताय? सध्या बोगस लोकांचंच राज्य चालू आहे, त्यामुळे बोगसगिरींचा सुळसुळाट झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।